कथा वेअर देअर इज अ विल भाग 5. लेखक रामदास कामत. अभिवाचन अदिती पालिमकर. मी काही नाही केलं सर. मी खरंच काही नाही केलं. प्लीज 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 मला मारू नका. मला मारू नका. तू अजूनही खोटं बोलतो आहेस. तुझ्या मित्राकडून म्हणजे रणजितकडून आम्हाला सगळं कळलंय. तेव्हा तुझा खेळ आता खल्लास झालाय. मुकाट्यानं कबूल कर, नाहीतर. असं म्हणून खुराणांनी पुन्हा आपला हात उचलला. सॉरी साहेब, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मीच खून केलाय माणिकजींचा. मला माफ करा प्लीज. माझं करिअर बर्बाद होईल साहेब. प्लीज प्लीज साहेब प्लीज. कुणाल गयावया करत होता, पण खुराणांच्या डोळ्यात तीव्र संताप दिसत होता. तुझे करिअर तू स्वतःच्याच हाताने बर्बाद केलंयस. आता तुला परमेश्वरही वाचवू शकत नाही. साहेब रागवणार नसाल तर एक विचारू. तुमच्या टॅलेंटला मी दाद देतो, पण प्लीज आम्हाला सांगाल का की तुम्ही हे सगळं कसं शोधून काढलं ते? पांडे अदबीनं म्हणाला. ते तर मी जाहीरपणे सांगेनच, पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचं आहे की ह्यानं हे डेअरिंग केलं कसं आणि कशासाठी. बोल रे आता. थोबाडू काढतो जा. पण कुणाल खाली मान घालून रडत होता. त्यांच्यापैकी कोणालाच असा हा निर्णय होता. सगळेजण अवाक होऊन पुढं काय होतं याची वाट पाहत होते. खुराणांनी पुन्हा सज्जड दम भरला तशी कुणालने रडत रडत हकीकत सांगायला सुरुवात केली. मी कुणाल कपूर. कॉलेजमध्ये मित्रमंडळींमध्ये मी के या नावानं पॉप्युलर. अर्थात पॉप्युलर असण्याची 2 कारणं होती. एक म्हणजे मी त्यांच्यावर खूप पैसे खर्च करायचो, आणि दुसरं जे काही करायचे ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं हटकं असं करायचं. आपल्यालाही त्यात काहीतरी थ्रिलिंग वाटलं पाहिजे. पण माझ्या या उधळपट्टी स्वभावामुळे घरी आईवडिलांशी माझे नेहमी खटके उडत असत. जिंदगी बडी छोटी होती है, उसे बडे ऐश से जीना चाहिए, अशा विचारांचा मी असल्याने माझे त्यांचं कधीच जमत नव्हतं. मी खूप शिकून एखादी छान नोकरी करावी आणि आयुष्यात सेटल व्हावं असं त्यांचं मत होतं. पण नोकरी करणं हा माझा काही पिंड नाही. मला अतिशय श्रीमंत माणूस व्हायचं होतं, आणि नोकरी करणारा माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, कारण तो फक्त पगाराच्या वर्तुळात फिरत असतो. ते वर्तुळ वाढवण्यासाठी त्याला एकतर इन्क्रिमेंटची तरी वाट पाहावी लागते किंवा प्रमोशनची तरी, आणि त्यानंतरही त्याला त्याच्या मनासारखे ते वर्तुळ वाढवता येत नाही, आणि तो पुन्हा त्या नवीन वर्तुळातच फिरत राहतो. घरच्या रोजच्या भांडणाला कंटाळून मी कायमचं घर सोडायचा निर्णय घेतला होता. पण पोटापाण्याचा प्रश्न सुटायला सुरुवातीला तरी एखादी नोकरी असणं गरजेचं होतं. नाईलाज म्हणून मी ही एअरलाईन्समधली नोकरी स्वीकारली. कारण इथे मी काय काम करतो? लोकांना खाण्याची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या वाटतो, आणि त्यांचं खाऊन झालं की रिकाम्या प्लेट्स आणि बॉटल्स गोळा करतो, जे माझ्या शानो शौकतच्या स्वभावाला कधीच मानवणारं नव्हतं. जशी नोकरी मिळाली, मी लगेच दिल्लीतील माझ्या घराला रामराम ठोकला आणि मुंबई गाठली. माझं नशीब आजमावायला. कारण मुंबईनं कित्येक स्ट्रगलर्सचे नशीब घडवल्याचं वाचलं होतं. माझ्या स्वभावाला साजेचं बांद्र्यातील पॉश वस्तीत एक घर मी निवडलं आणि तिथं पेइंग गेस्ट म्हणून राहू लागलो. पगारातील बराच भाग भाड्यापोटी जात होता, पण माझं स्टेटस सांभाळलं जात होतं. दर बुधवारी मला विकली ऑफ असतो. एका बुधवारी मी रस्त्यावरून जात असताना एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली. मी जवळ जाऊन पाहिलं तर साधारण एक 65 वर्षाची व्यक्ती छातीत कळ आल्यानं पडली होती. मुंबईत लोक घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावतात, त्यामुळे कोणालाच कोणासाठी कधीच वेळ नसतो. माझ्या मते दिल्लीतील काही संस्कार शिल्लक होते. मी त्या व्यक्तीला रिक्षातून जवळच्या बाबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे ॲडमिट केलं. सरकारी हॉस्पिटल असल्याने नाममात्र पैसे लागले,
ते मी भरले. माझा उद्देश चांगला असल्याने हॉस्पिटलच्या कागदपत्रांवर मीच सह्या केल्या. माझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्यांच्या खिशात एक त्यांचं ओळखपत्र होतं, काही पैसे होते. त्या ओळखपत्रावर लँडलाईन नंबरवर मीच बरेच फोन केले, पण कोणीही त्या ओळखपत्रावर नाव होतं माणिक अत्तरवाला. मी त्यांना तिथेच हॉस्पिटलच्या जबाबदारीवर सोडून माझ्या दुसऱ्या कामाला गेलो. संध्याकाळी हॉस्पिटलमधून मला फोन आला. हॅलो, कुणाल कपूर का? मी भाभा हॉस्पिटलमधून बोलते आहे. तुम्ही ॲडमिट केलेले माणिकजी आता पूर्ण बरे आहेत. सिव्हिअर ॲसिडिटी झाली होती त्यांना. नाव ही इज ॲब्सोल्युटली फाईन. त्यांना डिस्चार्ज द्यायचा आहे, तुम्हाला यावं लागेल. आणि माणिकजीसुद्धा तुम्हाला भेटू इच्छित आहेत, तेव्हा शक्य तितक्या लवकर या. मी संध्याकाळी हॉस्पिटलला गेलो. मी जाण्याआधीच माणिकजींनी बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या होत्या. मी त्यांना ॲडमिट केलं, त्यामुळे केवळ एक औपचारिकता म्हणून माझी सही हवी होती, ती मी केली. माणिकजी म्हणाले, थँक्स बाळा. आता एवढं केलं आहेस तर घरापर्यंत सोबत दे. थोडा वेळ निवांत गप्पा मारू. माझ्याकडचा थोडा पाहुणचार तरी घे. मी विचारलं, काका तुमच्या घरून कोणीच नाही आलं? माणिकजी म्हणाले, कोणी असेल तर येईल ना. मला कोणीच नातेवाईक नाहीत, मी एकटाच राहतो. मला त्यांची दया आली आणि मी त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्यासोबत घरी गेलो आणि तिथलं वैभव पाहून अगदी थक्क झालो. पाली हिल बांद्रा अतिशय उच्च भूवस्तीत त्यांचा अतिशय जुना पण दिमाखदार बंगला होता. त्या बंगल्याची किंमत काही कोटीत होती. त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात माणिकजी एकटेच राहत होते. स्वयंपाक आणि धुण्या भांड्याची बाई सकाळी एकदा येऊन सर्व करून जायची. माझ्या डोक्यात भन्नाट विचार यायला लागले. मी गप्पांच्या ओघात त्याची सर्व माहिती काढून घेतली. माणिकजींचे वडील ते 2-2.5 वर्षांचे असतानाच देवाघरी गेले. त्यांच्याही अत्तरवाला कुटुंबात धुणी भांडी करत असे. अत्तरवाला दाम्पत्याला मूळबाळ नव्हतं. स्वतःच्या आईसोबत कायम त्यांच्याच घरात राहणाऱ्या माणिकजींचा त्यांना लळा लागला आणि पुढे त्यांनी त्याला दत्तक घेतलं. पुढील अवघ्या 3 वर्षातच त्यांची आईही गेली. त्यानंतर अत्तरवाला कुटुंब छोट्या माणिकला घेऊन दुबईला गेले व्यवसायासाठी आणि पुढे तिथेच स्थायिक झाले. हे त्रिकोणी कुटुंब तेथील वातावरणाशी इतके मिसळून गेले की त्यांचा भारतातील नातेवाईकांशी संबंध संपला. जवळजवळ 55 वर्ष माणिकजी दुबईलाच राहिले. अत्तरवाला आणि त्यांची पत्नी म्हणजे माणिकजींचे मानस आईवडील त्यांच्या निधनानंतर माणिकजींनी त्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आणि भरभराटीला नेला. 2 वर्षापूर्वीच ते भारतात आपल्या घरी म्हणजे अत्तरवाल्यांच्या या बंगल्यात राहायला आले. पण मग इतकी वर्ष हा बंगला रिकामाच होता? मी विचारलं. नाही, सोराबजी अत्तरवाला ज्यांना मी पापा म्हणतो ते अधूनमधून यायचे इथे जेव्हा जेव्हा त्यांचं मुंबईत काम असायचं. वर्षातून एकदा तरी ते 4-5 दिवसांसाठी यायचेच. माझं मात्र येणं त्यानंतर आताच झालंय, माणिकजी म्हणाले. म्हणून तुमचे कोणीही नातेवाईक नाहीत का? पण मग तुम्ही लग्न नाही केलं. दुबईला पैसा भरपूर होता, नोकर चाकर भरपूर होते, त्यामुळे सर्व काही सुखे आरामात विकत घेता आली. केवळ शारीरिक सुखासाठी लग्नाच्या बंधनात स्वतःला कायमचे कशाला अडकवून घ्या आणि स्वतःवर मग सामाजिक बंधनं घालून घ्या. त्यापेक्षा मिळेल ते सुख आणि मिळेल तेवढे उपभोगून घेतलं. आता मात्र वाटतंय की स्वतःचं हक्काचं कोणीतरी या उतारवयात जवळ असायला हवं. पण आता वेळ निघून गेली आहे. खूप कष्ट केले, भरपूर पैसा मिळवला. आता आयुष्यातील शेवटची वर्ष आपल्या मातृभूमीत घालवावीत या हेतूनं सर्व काही गुंडाळून इथे आलो आहे. माणिकजी जराशे खिन्न होऊन म्हणाले, मला माणिकजींची इत्थंभूत माहिती मिळाली होती. ह्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीला कोणीच वारीस नव्हतं हे नक्की झालं होतं. पण पहिल्या भेटीतच याबद्दल विचारणं संयुक्तिक वाटलं नसतं. पण माणिकजींशी जवळीक आता वाढवायला हवी, कारण तेच मला माझ्या उद्दिष्टांपर्यंत जाण्यास मदत करतील याची आशा वाटत होती. मनाशी ठाम निर्धार करूनच मी त्या बंगल्याबाहेर पडलो. त्या बंगल्याच्या दारावरील नावाच्या पाटीजवळ काही वेळ घुटमळलो.
त्या पाठीवर मला माझं नाव दिसायला लागलं आणि पुढच्या स्ट्रॅटेजीचा विचार करत करत तिथून निघालो. भाग 5 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.